नमस्कार मित्रांनो, आपल्या स्वामीनाथ अनफिल्टर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहे. तुम्ही जर 18 ते 40 या वयोगटातील असाल तर तुम्हाला एक शासनाची अतिशय आकर्षक योजना आहे, ती मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. तर योजना जी आहे अटल पेन्शन योजना म्हणजे APY, ही योजना 18 ते 40 वयोगटातील या वयोगटातील लोकांसाठी असणार आहे, मित्रांसाठी असणार आहे. तर अटल पेन्शन योजना म्हणजे 18 ते 40 वर्षापर्यंत तुम्हाला ठराविक काही रक्कम भरून वयाच्या 60व्या वर्षाच्या नंतर तुम्हाला एक पेन्शन भेटणार आहे सेंट्रल गव्हर्नमेंटकडून. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि सोबतच्या बेल आयकनचे बटन दाबून ठेवा. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर नमस्कार मित्रांनो, आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत APY म्हणजे 5,000 पेन्शन, 4,000 पेन्शन किंवा 5,000 ते 1,000 पर्यंत 60 वर्ष वयाच्या नंतर भेटणारी पेन्शन विषयी माहिती बघणार आहोत. तर त्या पेन्शनचं नाव आहे अटल पेन्शन योजना. ही केंद्र सरकारची पेन्शन योजना आहे. ही मुख्यतः इन्फॉर्मल क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी तयार केलेली योजना आहे. या योजनेसाठी 18 ते 40 वय योजना वयोगटातील मित्रांसाठी ही योजना असणार आहे. म्हणजे 18 ते 40 वर्षापर्यंत पैसे भरावे लागतात आणि वयाच्या 60 वर्षाच्या नंतर महिन्याला निश्चित पेन्शन भेटते. म्हणजे 1,000 ते 5,000 पर्यंत मिळू शकते. बरोबर. तर म्हणजे मुख्यतः म्हणजे ग्रामीण भागातील मित्रांसाठी ही योजना असणार आहे. तर ग्रामीण भागातील मित्रांसाठी ही योजना असणार आहे, कारण शहरी भागातील जेही लोक MIDC मध्ये किंवा सरकारी नोकरीवरती किंवा कुठल्याही कामाला असतात, त्यांना ऑलरेडी पेन्शन EPFO मधून कटलेले असतात, डिडक्शन भेटलेले असतात. तर अशा प्रकारे जवळपास 50 ते 60% म्हणजे 18 ते 40 वयोगटातील मित्रांना ऑलरेडी पेन्शन भेटते. पण बाकी राहतात कोण? तर ग्रामीण भागातील लोक. तर त्यांच्यासाठी शासनाने APY अटल पेन्शन योजना ही योजना सुरू केलेली आहे. तर या योजनेचं उद्दिष्ट महत्वाचं असणार आहे. वृद्धावस्थेत म्हणजे म्हातारपणी आर्थिक सुरक्षा देणे. पेन्शन रक्कम असणार आहे 1,000 ते 5,000 पर्यंत आणि योग्यता असणार आहे भारतीय नागरिकांसाठी 18 ते 40 मी सांगितलेल्याप्रमाणे. तर ही योजना सुरू कधी झाली? या योजनेविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. अटल पेन्शन योजना 9 मे 2015 रोजी सरकारने जाहीर केली आणि 1 जून 2015 पासून लागू झाली. तर याचा मुख्य उद्देश असंघटित क्षेत्रातील कामगार, छोटे व्यवसाय, शेतकरी, मजूर इत्यादींना वृद्धावस्थेत निश्चितचपणे केलं जाणार आहे. तर निश्चितचपणे होणार आहे. तर सध्या आता ही योजनेचा सध्या भाग म्हणजे सध्या किती लोक उपयोग घेतात या योजनेचा व ही योजना नेमकी पटण्यासारखी आहे का? लोक भाग घेतात का? तर ऑगस्ट 2025 पर्यंतच्या अटल पेन्शन योजनेत सहभागी 8 कोटीहून अधिक सदस्य आहेत. म्हणजे आपण इंग्लिशमध्ये सबस्क्रायबर्स म्हणतो त्यांना. तर 8 कोटीपेक्षाही जास्त 2025 पर्यंतचा डेटा आहे. आता आता ह्या 6 मागील 6 महिन्यात जवळपास 50 लाखापर्यंत सबस्क्रायबर म्हणजे सदस्य वाढलेले आहेत. तर 8 कोटी म्हणजे हे सहभागी आहेत. तर ही योजना कुठलीही फसवा-फसवीची नाही, तर तुमच्या फायद्यासाठीच आहे. तर याचा अर्थ म्हणजे 8 कोटीहून अधिक भारतीय नागरिक नोंदणी करून नियमित पेन्शनचा लाभ मिळवण्याचा अधिकार मिळवला. याचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर वय 60 वर्ष वयानंतर निश्चित मासिक पेन्शन भेटते. योगदानाचा कालावधी वयावर अवलंबून असतो. म्हणजे तुम्ही 18 वर्षाचे जर असाल, तर किती पैसे कटतात? जर तुम्ही 40 वर्षाचे असाल, तर किती पैसे कटतात? हे मी तुम्हाला एका चार्टनुसार एक स्पेशल YouTubeवर आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ टाकून तुम्हाला सगळी एक्सप्लेनेशन करून म्हणजे सगळं सविस्तर माहिती तुम्हाला सांगेल व किती वर्षाचे असताना किती पैसे कटतात हे सगळं आपल्या YouTube चॅनलवर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक टाकून तुम्हाला व्हिडिओ देईल. तर त्याची संपत्ती किंवा शेअर मार्केटमध्ये धोकादायक गुंतवणूक सुरक्षित योजना आहे. पुन्हा म्हणजे आताच्या काळामध्ये म्युच्युअल फंड आहे, SIP आहे किंवा अनेक योजना आहेत, अनेक पॉलिसी आहेत. त्याच्यापेक्षाही सुरक्षित गुंतवणुकीपेक्षा सुरक्षित योजना आहे. आणि मृत्यूनंतर पत्नीला पेन्शन मिळते का? तर नंतर उरलेली रक्कम नामनिर्दिष्टला मिळते. म्हणजे मृत्यू नंतर पत्नी किंवा पतीला त्याच्या नॉमिनीला ती रक्कम मिळते. तर अशा प्रकारे ही योजना आहे.
आणि त्याच्यावर परिस्थिती काय आहे? तर परिस्थिती म्हणजे वयाच्या 60 नंतर जीवनभर पेन्शन मिळते. असंघटित क्षेत्रातील म्हणजे मुख्यतः ग्रामीण भागातील मित्रांसाठी, क्षेत्रातील लोकांसाठी आर्थिक सुरक्षा असते. मासिक योगदान म्हणजे ऑटो डेबिट म्हणजे तुमच्या राष्ट्रीयीकृत बँकेत ही योजना काढली जाते मुख्यतः. तर राष्ट्रीयीकृत बँकेच्या खात्यामधून ऑटो डेबिट दर महिन्याला पैसे होत असतात. तर अशा प्रकारे ही योजना आहे. तर केंद्र सरकारचं व पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी मार्फत ही नियमन आहे. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या असल्यावर म्हणजे तुम्हाला काही सांगायची गरजच नाही. केंद्र शासनाच्या पुरस्कृत योजना आहे. तर सर्वांनी जर काढला नसेल, तुमच्या कुटुंबातील जर कोणी काढला नसेल, तर लवकरात लवकर काढून घ्यावे. आणखीन जर काही माहिती हवी असल्यास आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करावा आणि वयाच्या कितीपर्यंत किती पैसे कटणार आहेत हा व्हिडिओ ह्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकणार आहे. तरी तोही व्हिडिओ बघून घ्यावा आणि तुम्ही जर ही योजना काढलेली नसेल, तर लवकरात लवकर तुमच्या दत्तक राष्ट्रीयकृत बँकेत काढून घ्यावी. तर धन्यवाद मित्रांनो. तुम्ही जर चॅनलपर्यंत हा व्हिडिओ बघत इथपर्यंत आला असेल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब